समालोचक राहुल भोईर, याच्या स्पोर्ट्स हा ऑफिशियल युट्यूब चॅनल, सध्या तरी याची चर्चा आपल्याला युट्यूब वरती पाहायला मिळते. पहिली मुलाखत नक्कीच विद्यमान अध्यक्ष संदीपभाई माली यांची आपण बघितली आणि त्याला खूप प्रेम दिलं, आणि ही देखील जी मुलाखत आहे ती तुम्हाला चांगली आवडेल आणि खूप चांगले चांगले मुद्दे शर्यत या क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं चर्चा क्षेत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही बदलापूरमध्ये आहोत आणि असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांची चर्चा सातत्यानं, मग ठाणे असेल, मुंबई असेल किंवा आपला घाट असेल, या प्रत्येकी ठिकाणी होत असते. सगळ्यांचे लाडके आणि सध्या तरी त्यांची नुकताच निवड झालेली आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड मुंबई बैलगाडी संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष यंग अँड डॅशिंग आकाश राऊत. आपला हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्यासोबत अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगडचे विद्यमान उपाध्यक्ष आकाश राऊत यांच्यासोबत आपण चर्चा क्षेत्र कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आणि सुंदर अशी चर्चा नक्कीच करू. आकाश आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. बैलगाडी क्षेत्र म्हटलं की आज प्रत्येकाला आवड आहे. वयोवृद्ध असतील, लहान असतील, यंग असतील, प्रत्येकी जो व्यक्ती आहे त्याला सध्या तरी नाद लागलेला आहे. मागच्या काही 9 ते 10 वर्षापासून हा जो आपला खेळ होता, जो आपला छंद होता, जो आपला मातीचा जो खेळ होता तो बंद होता. आता शिवाय आबा असतील, घाटावरच्या आपली सगळीच मंडळी असेल, सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणं म्हणजे सोपं नाही. मात्र सगळ्यांचं नक्कीच जी मेहनत आणि आपले ठाणे रायगडचे जे वरिष्ठ असतील त्या सगळ्यांची मेहनत आणि त्या आज मेहनतीचा नक्कीच आज आपण बघितलं तर त्याला आपल्याला एक चांगलं फळ मिळालेलं आहे. आज आपल्या शर्यती क्षेत्राला चांगले सुखीचे सोन्याचे दिवस झालेले आहेत. काय सांगाल, कुठून तुम्हाला हा छंद किंवा कशी काय आवड लागली या क्षेत्राची? सर्वप्रथम आमचे आजोबा कैलासश्री रामभाऊ गंगाराम राऊत त्या टायमाला म्हणजे आमचे आजोबा शर्यती करायचे. म्हणजे आमचा वडलोपासून नाद आहे. आता 3री पिढी आमची. आजोबाच्या टायमाला तेव्हा नाच्या आणि बगल्या ही बैल होती. म्हणजे आमचे काका वगैरे सांगतात, मी तर तेव्हा नव्हतो. तर असं बरेच वर्षाचा आमचा नाद आहे. त्यानंतर आजोबा गेल्यानंतर पप्पांच्यावर ती जबाबदारी सोपवली गेली. पप्पांनी शोध चालू केला. पप्पांच्या काळात ही सर्व टॉपची बैल पळाली. आमचा टोक्या असेल, आमचा सोन्या असेल, आमचा सुंदर, आमचा हरण्या असेल, पाखऱ्या असेल, बरेचशी अशी बैल होऊन गेलेली आहेत. तसंच म्हणजे घाटावरची किती बैल आज एवढी आलेली आहेत आमच्याकडे म्हणजे मुंबईला. कारण का घाटावर ज्या टायमाला समजायचं की मोहनशेठच्या घरी चाललोय तर लोक कधी म्हणजे त्यांच्याही घरातले अपोज करत नव्हती की मुंबईला जाताना म्हणजे मोहनशेठच्या घरी अरे वा एक नंबर. म्हणजे एवढं आमचं नातं आहे पहिल्यापासून घाटावरच्या वगैरे. आणि पप्पांना मानणारे खूप लोक आहेत महाराष्ट्रामध्ये. सर्वीकडे पप्पांना मानणारे असे खूप लोक आहेत. सातारा असू दे, कराड असू दे, सांगली असू दे, जालना असू दे, विदर्भ असू दे, सर्व ठिकाणी लोक मानणारे पप्पांना. म्हणजे घरापासूनच तुमचा वारसा आहे. पप्पा असतील, तुमचे आजोबा असतील किंवा प्रवीण शेठ असतील, तेव्हा तर प्रवीण शेठ स्वतः ड्रायव्हर देखील बसायचे गाडीवर. आता तुम्ही खूप चांगला उल्लेख केला की तुमची जी सुरुवात आहे ती घरापासूनच झालेली आहे. अशी सुरुवातीची कोणती बैल होती की त्यांनी एक तुमचा चांगला नाव केला किंवा ते चांगले पळाले? मग मुंबई असेल अथवा आपला घाट असेल, त्या दोन्ही ठिकाणी अशी कुठली नामवंत बैल तुमच्या दावणीला होती आणि त्यांचा जो आपण सध्या ग्राफ बघितला तो खूप चांगला होता आणि खूप चांगले ते पळाले, खूप चांगला नाव देखील त्यांचा आजवर आहे? आजोबांच्या काळातले तुम्हाला बैल सांगितलेले. त्यानंतर पप्पांच्या काळामध्ये म्हणजे त्या टायमाला म्हणजे आजोबांच्या काळात म्हणजे घाटावर वगैरे जाण्याचा विषय नव्हता. आणि मुंबईला त्या टायमाला काय शर्यती व्हायच्या की रायगड ठाणा अशा शर्यती व्हायच्या बरोबर. त्या टायमाला म्हणजे ठाण्यामध्ये बोलायला गेलं तर त्या टायमाला आजोबांच्या काळात आमची जोडी नंबर 1 होती. हा म्हणजे पूर्ण बदलापूर शहर म्हणजे बदलापूर असू दे म्हणजे पूर्ण ठाणे जिल्हा आमच्या पाठीमागे असायचा. कारण ठाणा आणि रायगड पहिले चुरस लागायची. तर त्याच्यामध्ये बरेच वेळा आम्ही ठाण्याच्या माध्यमातून म्हणजे आपली बैलजोडी ही एक आमची नामांकित जोडी होती. नक्कीच तेव्हाच्या काळात एक नामांकित जोडी होती. अशी कुठली मैदान आहेत आकाश शेठ की ज्या मैदानामध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर मग ठाण्याचं असेल, मुंबईचं असेल किंवा आपल्या घाटाचा वरचा किंवा एखादा मैदान असेल तर तिथे गेल्याच्या नंतर असं तुम्हाला कन्फर्म होते की आज गुलाल मिळणार आहे? कारण का सध्या जर आपण बघितलं बैलगाडी क्षेत्रामध्ये जे काय पैसे बक्षीस त्याला महत्व एवढं नाहीये. आपला हा खानदानी आहे किंवा तुम्ही आधीपासूनच हा शो करताय, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड तुम्ही सांगितलं, गुलाल खूप महत्वाचा आहे.
असं कुठलं मैदान आहे की तुम्ही तिथे गेल्याच्या तुम्हाला गॅरंटेड एवढं माहिती असायचं की हाच आपला बैल किंवा आपला जो जोडा आहे ती तिथं बाजी मागणार जायचं आणि आपल्याला मिळणार आहे, असे काही मैदान? अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. माझ्यासाठी सर्व मैदान सारखेच आहेत पहिली गोष्ट. कारण का तुमचा बैल पळाला तर तो तुम्हाला म्हणजे असं बोलून नाही चांगला की हा मला मैदान नक्की नाहीये, हा मैदान मला चांगला आहे. तुमचा बैल पळाला तर तुम्ही सर्व ठिकाणी यशस्वी होणार पहिली गोष्ट. आणि काय हा 4 पायांचा खेळ आहे, याच्यामध्ये हार जीत ही होतच राहते. तर मैदान काय मला सर्व सारखेच आहेत. आणि म्हणजे असं काही कोणाशी हे नाही म्हणजे की हा मैदान चांगला तो मैदान वाईट असं नाही, सर्व मला मैदान सारखेच आहेत. कारण ते माझ्या मुंबईवाल्यांचे मैदान आहेत. कारण मुंबईवाला ज्या टायमाला मैदान ठेवतो त्या टायमाला तो कुठल्याही पैशाला लाचार होऊन ठेवत नाहीये. कारण तो एक हौशी पोटी एक गावाच्या नावासाठी ते लोक मैदान ठेवत असतात. कारण ज्या टायमाला मैदानात जे जे होतात, आता बोनिवली झाला, उसाटणा झाला, खिडकाई देसाई झाला, हे बघा एक प्रत्यक्षाचं कुठल्या माणसाचं नाव येत नाहीये की म्हणजे त्या गावच्या माणसाचं नाव नाही, त्या गावाचं नाव येतं की आज बोनिवली गावाचा अड्डा आहे, उसाटण्या गावाचा अड्डा आहे. हा गावाच्या मार्फत हे अड्डे होतात. त्याच्यामुळं चांगली गोष्ट आहे ती. नक्कीच खूप चांगला उल्लेख केला तुमचा. ज्या दिवशी बैल पळत असतो त्या दिवशी तुमचा नक्कीच जोडा पळतो, त्यावेळेस मग मैदान कुठलाही असो आपल्यामध्ये धमक असेल किंवा आपला बैल त्याचा चांगला सराव असेल, चांगला फिटनेस असेल, तो जिंकणारच आहे. आता शेट शर्यती क्षेत्र म्हटलं की क्रिकेटच्या जशा 2 बाजू असतात. कधी कधी बॅट पॅच येतो. होत असतं. असा तुमच्या आयुष्यातला असा कुठला क्षण आहे की तुमची घरचीच गाडी आहे, आकाशाने सुंदर तो खूप चांगलाच पळतो, सध्या तरी पळतोय, आपण बघतोय पूर्ण महाराष्ट्र बघतोय, परवा देखील तरसडला तुम्ही खूप सुंदर शर्यत केली आणि चांगली बाजी तिथे मारली, पण तो आनंदाचा क्षण झाला. दुःखाचा असा कुठला क्षण आहे की 1-2 वर्ष झाली किंवा 2-4 मैदानं झाली किंवा 5-6 मैदानं झाली की आपल्याला बोलायलाच नाहीये, असं तुमच्या आठवणीत एखादा क्षण? सर्वप्रथम मी एक गोष्ट सांगू शकतो की बैलगाडी क्षेत्र हा म्हणजे आज बैल धुतली का टेम्पो भरली का शर्यतीला असं होत नाही. आदल्या दिवशी तुमचं पूर्णपणे नियोजन पाहिजे. बैल कुठला आहे, आपल्याला पैरा कशी, गाडी कशी पळेल, ड्रायव्हर कोण बसणार आहे, आपण तो चकडा असतो तो किती अंतरात हे केला पाहिजे, किती त्याचे माप ठेवला पाहिजे, अशा सर्व गोष्टी असतात. कारण का नियोजन हा खूप महत्वाचा आहे शर्यती क्षेत्रामध्ये. जर तुमचं नियोजन नसेल ना तर तुमच्या मागे किती पैसा असू दे, किती पब्लिक असू दे, किती भारी बैल असू दे, तर तुम्ही सक्सेस होणारच नाही. कारण नियोजन हा खूप शर्यतीमध्ये महत्वाची गोष्ट आहे. तुमचं नियोजन असेल तुम्ही कोणाची पण गाडी मारू शकता. जर मी काय म्हणतो बघा, आता आमच्याही बाबतीत तुम्हाला सांगतो कधी कधी आपलंही नियोजन चुकतं. त्यामुळे नियोजन चुकल्यानंतर आपण बैलाला दोष नसतो द्यायचा. ठीक आहे, बैल बैलाचं काम करतो, बैल आपट पडतो, हे बघा लक्षात घ्या. आपण करतो की अरे ह्याची गाडी मारलीच पाहिजे होती, आज आपली गाडी कशी का पडली. पण मी करतो बैलाची पण बैलाने बैलाचं काम केलेलं आहे, आपली कुठेतरी चुकी असेल त्याच्यामुळे आपण आपल्या बैलाला चांगला बैल घालायला पाहिजे होतं तेव्हा नाहीतर अजून काही चेंजेस आहेत ते आपण बैलगाडी मालकांनी ते समजले पाहिजे. बैलांना दोष नका देऊ, कारण मुका जीव येतो. नक्कीच खूप चांगलं तुम्ही उल्लेख केला. तुमचं जो नियोजन नक्कीच खूप महत्वाचं आहे. मग तुमचा प्रेरक कोण असेल किंवा तुमचा ड्रायव्हर असेल, या खूप नियोजन. कारण का आदल्या रात्री आपलं समजा सकाळी आपल्याला मैदानाला जायचं, नक्कीच आदल्या रात्री बैलाला कुठल्या पद्धतीचं खाद्य द्यायचे का, या सगळ्या गोष्टी बसून सगळी काळजी घ्यावी लागते. जशी एखादी आपण लहान मुलाची घेतो तशी काळजी आपल्या बैलाची घ्यावी लागते. तुम्ही सांगितलं नियोजन, मग या नियोजन करत असताना तुमचा जो मित्र परिवार आहे, आजी ग्रुप असेल किंवा तुमचे नक्कीच बैलगाडी क्षेत्रातील मित्र असतील, या सगळ्यांचं कसं काय नियोजन असतो आणि तुम्ही कसं काय त्याचा नियोजन करता, त्याची बांधणी करता की आज नाही आपल्याला असं करायचं आहे, आज अशा पद्धतीने आपल्या बैलाचं नियोजन करायचं आहे, त्या मित्रांचं कसं काय तुम्हाला सहभाग आणि कसं काय त्यांचं योगदान असतं महत्वाचं? माझा मित्र आहे लहानपणीचा अर्षद दळवी, हा सर्वप्रथम बैलांच्या बाबतीत चांगला म्हणजे हुशार आहे. माझा लहानपणीचा मित्र आहे तो. तर तो म्हणजे जे नियोजन असेल, कुठला पायरा असेल तर तो करतो. त्यानंतर आमचा सचिन शेठ माझा भाऊ आहे, सागर आमचा भाऊ आहे, उमेश आमचा भाऊ आहे. सर्व आमची जी भाऊबंदकी आहे ते आम्ही सर्वजण बसतो. आणि आमचा जो किंग मेकर आहे, जे आमचा राऊत घराण्याचा किंग मेकर आहे, आमचे प्रवीण काकांचं डिसिजन घेतल्याशिवाय आम्ही कुठलंही पाऊल टाकत नाहीये. म्हणजे भाऊ आज आपण भाऊ विचार, भाऊंना भरपूर कामं असतात तर भाऊ आम्हाला थोडासा वेळ देतील संध्याकाळी शर्यतीच्या दिवशी, तर भाऊंना आम्ही विचारतो भाऊ असं असं नियोजन केलंय, उद्या हा अड्डा आहे, तर भाऊ काय बोलतील ठीक आहे तुम्ही जा अड्ड्याला, मला जमणार नाही, आलं तर मी येईन. पण भाऊंना विचारल्याशिवाय आम्ही कुठलं डिसिजन घेत नाही. तर भाऊ सर्व म्हणजे फक्त असंच नाही, भाऊ असंच बोलणार ना की ठीक आहे जा बिंदास, असं नाही, पण बैलांची काळजी घेणार पहिले की बैल व्यवस्थित आहेत का, काशी व्यवस्थित आहे का, सुंदर व्यवस्थित आहे
असं सर्व गोष्टी काळजी घेऊन मग ते सांगणार की जा मैदानाला. असं नाही की जा रे करून घ्या शहरात, असं नाही. म्हणजे सर्व काळजीपूर्वक गोष्टी करणारे भाऊ आहेत. नक्कीच. प्रवीण शेठचा तुम्ही उल्लेख केला तर आपण थोडीशी चर्चा त्यांच्याविषयी देखील करू. यस. प्रवीण शेठ स्वतः बैलगाडा मालक आहेत. यस. चांगले ड्रायव्हर देखील आहेत. यस. आणि आता राजकीय पटलावरती देखील त्यांचा आवर्जून नगराध्यक्ष हा पद त्यांच्याकडे होता. खूप चांगले ते कामं करतात. काकांकडनं आकाश काय कुठल्या कुठल्या गोष्टीतून शिकण्यासारख्या तुला भेटला की आज ते बघतायत त्यांचा आपण जर विचार केला लोकांचा परिचय, कारण का लोकप्रतिनिधी आहेत, मोठी जिम्मेदारी जबाबदारी आहेत, तर त्यांच्याकडनं काय 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 अशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की तू आजवर त्यांना फॉलो करतोयस आणि एक मोठी जिम्मेदारी जबाबदारी तूही घेतोयस. बरोबर. तर कुठल्या कुठल्या गोष्टी अशा आहेत की त्यांच्याकडनं तुला घेण्यासारख्या? सर्वप्रथम माझे जे वडील आहेत, वडील ज्या टायमाला एक्सपायर झाले 2014ला, त्या टायमाला मी तर वयाचा 17 वर्ष माझं वय होतं. त्या टायमाला घरातलं असं कर्तृत्व नेतृत्व म्हणजे आमचे प्रवीण भाऊ आहेत. आणि भाऊ आमच्या सर्वांचे लाडके आहेत, म्हणजे आमच्या पूर्ण कुटुंबाचे, म्हणजे आमच्या आत्या असतील, काका मामा सर्वांचे. तर वडील गेल्यानंतर जी भाऊंनी जबाबदारी जी घेतली आणि जी आज राऊत घराण्यात जे स्टँड केलेलं आहे ते तर सर्वप्रथम मी भाऊला प्राधान्य देतो. कारण का आज लोकांना माहित होतं की मोहन शेठ हा राऊत घराण्याचा मेन माणूस आहे. कारण तुम्हालाही माहिती असेल बरेचसे असे कुटुंब आहेत जो घराचा मेन माणूस गेल्यानंतर, मेन खांबा गेल्यानंतर तो घर ओसाड पडतो. पण भाऊंनी कधी आम्हाला ओसाड पडून दिलं नाहीये, पूर्ण घराला, पूर्ण नातेवाईकांना आणि मलाही स्वतः कधी बापाची जाणीव करून दिलेली नाहीये. कारण कधी मी कुठली गोष्ट मागितली भाऊला तर कधी मला नाही नसतं. आणि आज एवढे वर्ष झाले, आज आई नगराध्यक्ष केली भाऊंनी, आज काकीला नगरसेवक केलं, बऱ्याचशा अशा गोष्टी भाऊंनी, म्हणजे आम्हाला राऊत घराण्याला एक गॉड गिफ्ट आहे. प्रवीण भाऊ आमच्यासाठी गॉड गिफ्ट आहे. आणि भाऊंच्या गोष्टी करतोय त्या आमच्यासाठी खूप मोठ्या आहेत. आता माझ्या अंगाला काटा आला बोलताना, म्हणजे त्या माणसासारखा माणूसच नाहीये आमच्या घराला, म्हणजे असा परत होणार पण नाहीये. नाही, खूप मन किंवा नक्कीच डोळे भरून येतात. कारण का जेव्हा आपल्या शेवटी रक्ताचं राहते आणि तू सांगितल्याप्रमाणे, कारण का पप्पा गेल्याच्या नंतर मोठी जिम्मेदारी जबाबदारी तुझ्यावरती आली. आज काका ते चांगले काम करतायत, त्यांच्या नावाने भरपूर कामं अशी होत आहेत. पप्पांकडनं काय अशा गोष्टी, तू सांगितलं माझी 16 किंवा 17 वर्ष, आपण थोडासा वेगळा विषय चर्चा होणं गरजेचं आहे. मोहन शेठ राऊत काय व्यक्ती होती हे बैलगाडी क्षेत्राला सगळ्यांना माहिती, मी सांगण्याची गरज नाही. पप्पांकडनं काय अशा गोष्टी थोड्याफार नक्कीच तुझ्या लक्षात आहेत किंवा तू त्या आजवर फॉलो करतोयस की त्यांनी काहीतरी गोष्ट सांगितलं बाबा असं करायचं? त्या टायमाला पप्पां जेव्हा आमचे 2 ऑफिस होते तेव्हा ऑफिसमध्ये म्हणजे गर्दी नव्हती मावत, म्हणजे लोकांची, म्हणजे लोक यायचे बसायला. तर पप्पांनी काय ठरवलं की यायला जाऊ दे इथे एवढे लोक. मग पप्पांना तुम्हाला एक सांगतो, म्हणजे किती रात्री येऊ दे, माझाही तसंच आहे शेड्यूल, किती रात्री येऊ दे बैलांना पहिलं बघितल्याशिवाय घरी जाणार नाही. किती रात्र होते बैलांना 2 काड्या जेव्हा खायला टाकतात घरी, माझं मी किती रात्री होते बैलांना बघितल्याशिवाय घरी जात नाही. आणि पप्पांनी त्याच्यानंतर आमचा जो वाडा आहे वाड्यावर बसायला स्टार्ट केलं. तुम्हाला सांगतो अफाट गर्दी जमायची, खास पप्पांना बघायला आणि म्हणजे ऐकायला. एक मोहन शेठकडे जायचं म्हणजे एक आनंदाने लोक वाट बघायचे. म्हणजे अशी बरेचसे आमचे बबलू वगैरे आमच्या पप्पाचे मित्र आहेत, ते बरेचशी अशी मंडळी आहे की ते वाट बघायची संध्याकाळी 7 कधी वाजता आणि कधी वाड्यावर जातो. अरे माणसाची ओढ असते, ती ओढ जेव्हा लागली ना माणसाला तर मग ऑटोमॅटिकली त्या गोष्टी तयार होतात. त्याच्यामुळे पप्पांना भेटायला अशी बरीचशी लोक यायची, मग त्याच्या माध्यमातून चर्चा व्हायच्या, सर्व काही गोष्ट. मग तो पप्पांच्या मागे जो जनसमुदाय होता, ज्या गोष्टी पप्पा बोलायचे चालायचे, त्यामुळे मी तर बारकाच होतो. प्रवीण काका बरोबर, प्रवीण काका आणि पप्पा म्हणजे असायचे कंटिन्यू असं. तर तेव्हा मी पप्पांच्या काही गोष्टी घेतल्या. माणसं पण कशी सांभाळली पाहिजे, जर तुम्ही समोरच्याला आरे बोलले तो कारे बोलणारच, तुम्ही त्याला रिस्पेक्ट घ्या. म्हणजे एखाद्या माणसाला काका मामा दादा, आज तुम्ही बघताय मी सर्व लोकांना काका मामा दादा म्हणजे इज्जत देऊन बोला. गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, बरोबर आहे. तर तुम्ही इज्जत देऊन बोला तर तुम्हाला समोर इज्जत भेटेल. आज माझं वय 25 वय आहे. या 25 वयामध्ये मला जे बैलगाडी शर्यतीमध्ये असो, राजकारणामध्ये असो, बिल्डर लाईन मध्ये असू दे, या वयामध्ये मला भरपूर अशी म्हणजे लोक इज्जत देत आहेत. ते त्याचं सर्व कारण हे माझे पप्पा आहेत. क्या बात आहे, सुंदर उल्लेख केला, खूप चांगलं सांगितलं. आणि तुम्ही स्वतः मुद्दा घेतला, मी तोच प्रश्न विचारणार होतो. काही लोकांना किंवा काही असे व्यक्ती त्यांना असं वाटत असतं की बैलगाडी क्षेत्र म्हणजे काय, बैल घ्यायची आणि निघायचं टेम्पो मध्ये शर्यत करायची. यस. पण काहीशे असे आपले जे वरिष्ठ बैलगाडा मालक आहेत, भरपूर असे आहेत की त्यांचा बिझनेस खूप महत्वाचा नाही, पण ते खूप गरजेचं देखील आहे. आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे सगळ्यांनाच, तुम्ही नक्कीच ही मुलाखत बघाल, आपलं काम आपला व्यवसाय या सगळ्या गोष्टी अगोदर, त्याच्यानंतर आपला जो काही छंद आहे, आपला जो काही नाद आहे तो कम्प्लीट करणं गरजेचं आहे.
आकाश शेठ, काय सांगशील? आता फॅमिलीची पण जिम्मेदारी जबाबदारी आहे, म्हणजे तुमचं काम, तुमचा व्यवसाय. आय थिंक तुम्ही कंस्ट्रक्शनचं काम करता माझ्या माहितीप्रमाणे. तो कसं काय सांभाळून त्याच्यानंतर ते सांभाळणं, पुन्हा फॅमिलीकडे लक्ष देणं, घरी आई असतील किंवा सिस्टर असतील यांच्याकडे लक्ष देणं, त्याच्यानंतर मग आपला जो आपला नाद आहे, जो आपला जो छंद आहे त्याच्याकडे जाणं, हा मॅनेजमेंट कसा का तुमचा असतो? सर्वप्रथम घरामध्ये नादाला आमच्या वाद नाहीये, म्हणजे कोण नादाला आमच्या हे करत नाहीये, कारण आमच्या मुळातच रक्तात तो नाद आहे, बैलगाडी शर्यत. म्हणजे नादाचा तर आमचा वाद नाही. आणि पहिली गोष्ट आमची जे म्हणजे मी स्वतः माझा केबलचा व्यवसाय आहे, बिल्डर लाईन आहे, अजून माझा स्वतः मटेरियलचा बिझनेस आहे, अजून बरेचसे असे माझे बिझनेस आहेत. बरोबर. आणि घरातून म्हणजे शर्यतीला ज्या टायमाला आम्ही निघताना म्हणजे असे कधी असे किटकिट वगैरे होत असेल ना, तर आमचा लहान मुलं अरे मम्मी बाबा काही शर्यतीला जायचं किटकिट करू नका, म्हणजे आमच्या असं घरात नाद बिंदलेलं आहे. कारण कसं ते असतं नाही, आपण का तो मांजराडी गेली त्या दिवस खराब जाईल, तसे लहान मुलालाही माहित पडतं अरे शर्यतीला जायचं किटकिट करू नका, म्हणजे असं आमच्या घरात तर किटकिट कधी होत नाही. आणि घरात बैल निघताना आमची पूजन वगैरे सर्व आमची आई वगैरे करते, आमच्या अलकाई असेल, आमची सीमाई असेल, आमचे सर्वजण, म्हणजे आमचं पूर्ण घर तुम्हाला सांगतो की असं लोभिक घर आहे. म्हणजे एखादा माणसाला माया दिली ना तर पूर्णपणे माया. आता मध्ये आपल्या काशीची तब्येत खूप भयंकर होती, त्या टायमाला पूर्ण घर असं एकदम हळवळं झालेलं, त्याला म्हणजे बैल आपल्या समोर तडफडतोय आणि आपण असं उभं आहे. म्हणजे असं झालं तर मलाही, प्रवीण काकांना, सागर शेटला, आमच्या म्हणजे सगळ्यांना असं झालं की कधी जाऊ. तो सकाळी 3 वाजता गेलता रात्री डॉक्टरला उठवायला, की बैल असा तडफड होता. आम्हाला फार, मी तर फार हेच झालतो, कारण माझा भरपूर जीव आहे बैलांवर. माझा काशी असू दे, सुंदर असू दे, पण माझे भरपूर जीव आहे. आणि बघा कसं असतं, बैलगाडी शर्यत हा असा विषय राहुल तुम्हाला सांगतो की हा पंचकोशीत नाद भिडणारा हा नाद आहे. या तुमचं नाव आहे ना, या बैलांमुळे सगळीकडे होतं. आज तुम्ही मला एक गोष्ट सांगा, आज मी बदलापूरचा, आज उरण कुठे, डोंबिवली कुठे, भिवंडी कुठे, मला सांगा ना, एवढी आज या सगळीकडे माझे मित्र आहेत का? या नादामुळं. आणि या नादाला मी तर तुम्हाला सांगतो, जो नाव ठेवत असेल ना तो अतिशय चुकीचा माणूस आहे. कारण हा नाद आहे ना, हा रक्ताचा आहे तुम्हाला सांगतो. आणि हा आपला मर्दानी नाद आहे, शेतकऱ्याचा नाद आहे. यात कुठेही सट्टेबाजी होत नाही, कुठेही काय होत नाही. बघा मी काय बोलतो, कुठलीही गोष्ट पैसे लागल्याशिवाय त्याला आपला इंटरेस्ट येत नाही. बरोबर आहे. क्रिकेट असू का कुठलंही क्षेत्र असू दे, ज्या टायमाला तुम्हाला एखादी कुठलं, ते बघा आपण करतो, एखादी कुठली गोष्ट असेल, अरे मी असं केलंय, तर तुम्ही काय नाही खोटं बोलतोय, तर आपण बोलतो लागली पैज लागला माणूस करतो, चला आता काहीतरी याच्यात मजा येणार आहे. त्या टायमाला मग आपण ती गोष्ट चर्चा करतो. बरोबर त्या गोष्टी. तसंच बैलगाडी क्षेत्र आहे की तुम्ही पैशाच्या बाबतीत बैलगाडी क्षेत्राला नावं नका ठेवू की त्यावेळेला सट्टेबाजी चालते का, त्या पैशाचा खेळ. आजची बात पैशाचा खेळ नाही. तुम्ही एकदा हा खेळ करून बघा, तुम्हाला समजेल. त्या बैलांना तुम्ही प्रेम लावून बघा. तुम्ही त्या बैलांना प्रेम लावला ना, तुम्हाला म्हणजे माणुसकी आणि म्हणजे बैलांमध्ये एवढा फरक जाणवेल ना का बेहिशोब. माणसं धोका देतील पण बैल कधी धोका देणार नाही, हे लक्षात घ्या. खूप सुंदर आकाश शेट्टी उल्लेख केला, कारण का मी जे बोलणार होतो तेच स्वतः सगळ्यांना सांगितलं, म्हणजे बोलण्याची गरज नाही. हा खेळ असा आहे मित्रांनो की या खेळामध्ये जर तुम्ही प्राणाला जीव लावल्याच्या नंतर मग तो आपुलकी होतो, त्याला जेव्हा त्रास होतो तेव्हा आपल्यालाही वेदना होतात. बरोबर. काही लोकांना असं वाटतं, सांगतात की हा उगाचच बिनकामी लोकांचा खेळ, तर असं मित्रांनो अजिबात नाही. बैलगाडी क्षेत्र असा क्षेत्र आहे तिथे तुम्हाला प्रत्येकी जण, मग आपण बघतो ना, मध्ये गुळाळवाले असतील त्यांचाही बिझनेस होतो, आपले स्टॉलवाले असतील त्यांचाही बिझनेस असतो, आपले समालोचक असतील, सोडणारे पंच असतील, पंच, सगळ्यांचा बिझनेस होतो. आणि आपण एक सगळे एकत्र आहोत म्हणून हा क्षेत्र, एक आकाश शेट आहे किंवा मी आहे समालोचक होतो म्हणून हा खेळ नाहीये, हे आपण सगळे एकत्र आहोत म्हणून हा खेळ आहे. आता आपण ना थोडंसं वेगळ्या विषयाकडे जाऊया. चर्चेत आपण भरपूर बैलांविषयी केली. आता नुकताच काही महिन्या अगोदर अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे, रायगड, मुंबई, खूप कमी वय, तुम्ही सांगितलं 25च वय आहे, या खूप कमी वयात ठाणे, रायगड, आज आपला ठाणा रायगड प्रथमच एकत्र आले आहेत. आपले जीवा भावाच्या आपण एकत्र आलेलो आहोत. हो. आणि आपण त्या दिवशी ते मैदानामध्ये बघितलं देखील, खूप सुंदर सगळे एकत्र आले होते. आकाश, खूप कमी वेळामध्ये तुम्हाला संधी मिळालेली आहे, उपाध्यक्ष म्हणून तुमची निवड झालेली आहे. सोपं नाहीये. 2 जिल्ह्यांचा आज तुम्हाला नेतृत्व तुम्ही करताय, तिथे चांगलं काम करतायत. जिम्मेदारी आल्याच्यानंतर थोडीशी आता जिम्मेदारी वाढलेली असं वाटतंय? जिम्मेदारी वाढलेलीच आहे, कारण का मी पहिल्यापासून बाबा गेल्यापासून जिम्मेदारी झेपत आलेलो आहे. आणि कसं आहे, बैलगाडी शर्यत ही पण सर्वात मोठी जिम्मेदारी आहे. कारण का कसं आहे, ज्या आम्हाला आपल्याला एखादा माणूस पद देतो, जेव्हा आपली संघटना पद देते, तेव्हा आपली जिम्मेदारी
जाणीव येते. एक लक्षात घ्या, कसं असतो, तुमच्यावर जर एखादा बर्डन आलंच पाहिजे, त्या टायमाला तुम्हाला समजेल या गोष्टीची जाण काय आहे. बरोबर, आज मला पद दिलेलं आहे ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे, पहिली गोष्ट. आणि सर्वात पहिले प्रवीण काकांची इच्छा होती की आकाशला एक पद पाहिजे, कारण मी भाऊंना बोललो भाऊ पद वगैरे नको, आपण एरवी असंही बैलगाडी क्षेत्राला आपला सपोर्ट आहे आणि सपोर्ट कायम राहणार, मला पदाचा काही नाहीये, आजही पद नसलं तरी मी बैलगाडी क्षेत्रात सोबतच आहे, संघटना सोबत. तर बैलगाडी संघटना सोबत असा विषय होतो की संदीप माली बाईंनी माझं नाव सुचवलं, आयुष्यातनी माझं नाव सुचवलं, चांगली गोष्ट आहे. कारण त्यांना माहिती आहे बाईंचे आणि आमचे खूप जुने संबंध आहेत, पप्पांच्या पासून संबंध आहेत. तर त्यांना काय वाटलं मित्राचा पोरगा संघटनेवर जाऊ दे आणि संघटनेचं काम करू दे. आणि तुम्ही बघा ना, बरीचशी अशी भांडणं असतील, कुठेही होऊ दे, मी स्वतः उभा असतो. बरोबर, तुम्ही बघता, कारण काय बघा, आपण एकामेकाचे जीवे भावाचे मित्र आहोत. बरोबर, काही आणि पाठीमागची जी पब्लिक असते त्यांना समजत नसतं की आपले संबंध काय असतात. त्यामध्ये वादावादून शिव्या गाळी होते सर्व. तर कसं माझं एकच सांगणं आहे, वादविवाद करू नका, हा जिव्हाळ्याचा खेळ आहे. आणि म्हणजे या खेळातून तुम्हाला एनर्जी निर्माण होते. आज आपले बरेचसे असे लोक आहेत बघा, जी वयस्कर लोक आहेत, या शर्यती क्षेत्रामुळे जिवंत आहेत. तर असं बरेचशी अशी मंडळी आपली की ती या खेळाच्या जीवावर आहे. कारण खेळ हा बघा त्यांना काही नाद नसतो, एक शोक बैलगाडी शर्यत. आणि असं बऱ्याच जणांचं आहे की एकदा मनात जर एखादा शोक पकडला ना तर तो शोक करणार, असा विषय. खूप चांगला उल्लेख केला. आता कशी काय तुमचं नियोजन असणार, संघटना तर झालेली आहे, पुढचं नियोजन कसं का असेल थोडक्यात सांगाल? ज्या टायमाला संघटना निर्माण झाली, 2 महिने झाले, 2 का 3 महिने, संघटना निर्माण झाल्यापासून आजपर्यंत बैलगाडी शर्यतीमधला इतिहास आहे की एवढे फास्ट डिसिजन कोणी घेतले नाहीये. बरोबर आहे, कारण का एक आपले वायले त्यांचा घोडा राहिलेला, बरोबर, त्यांचा घोडा आणून दिला आपल्या संघटनेने. हा, अजून देसाईचा केला. म्हणजे बरेचसे अशी आपण अशी जी संघटना जी निर्माण केलेली आहे ना, त्या संघटनेमध्ये असे माणसं आहेत की कर्तृत्व माणसं आहेत जे फास्ट डिसिजन घेणारे. संदीप माली असू दे, अवी पवार असू दे, आपले नंदराज शेठ असू दे, आपले आप्पा गायकवाड असू दे, पप्पू शेठ असू दे, विजय शेठ असतील, आपले असे बरेचसे असे फास्ट घेणारे डिसिजन मंडळ आहे ना, की डिसिजन बघा. मी काय म्हणतो, एखाद्या माणसाकडे तुम्ही 10 वेळा जातील आणि त्या टायमाला तुम्ही एखादा माणूस म्हणजे चॉईस केला की हा माणूस आपलं काम करेल, तुम्ही मनापासून चॉईस करता की हा माणूस आपलं काम करेल, तुम्हाला माहित असतं हा माणूस आपलं कामच करणार. मग तीच माणसं आपण चॉईस केलेली आहे संघटनामध्ये. आणि त्या माणसाला आपण म्हणजे काय बघा, आणि जी ठाणा रायगड आहे पूर्ण, त्या ठाणा रायगड पूर्ण यांनी चॉईस केलेली माणसं नाही की आपण आपल्या आपसात नाही केलेले. आज ठाणा रायगड हे 2 जिल्हे झाले, या 2 जिल्ह्यातून जेव्हा तुम्ही नेतृत्व करता, यासाठी मोठी गोष्ट कुठलीच नाही. खूप चांगला उल्लेख केला. काही दिवसापासून आपण बघतोय एक 15-20 दिवस झाली मुंबई आणि घाट हा थोडासा वाद सुरू आहे. काही कसं असतं, आकाश शेठ जी टाळी ती एका हाताने वाजत नसते. बघतो आपण 15 ते 20 दिवस झाले मुंबई आणि घाट हा वाद सुरू आहे. आता मागे देखील कोरेगाव या ठिकाणी 1-2 प्रसंग झाले. ओके, त्या कारणानं आपण तिकडे जात नाही. आपल्या अध्यक्ष, आपल्या वरिष्ठांनी सांगितलं की आपल्याला त्या विभागात जायचं नाही. मात्र ही परंपरा आहे. कशी परंपरा आहे की जसं आपल्याकडे पावसाला सुरुवात झाली की आपण काय म्हणतो, चला घाटावर चला, म्हणजे आपली प्रत्येकाची बैल तिकडे सांभाळण्यासाठी आहेत. तो थोडासा आता त्याच्यामध्ये दुरावा आलेला आहे, जास्त नाही थोडासा आलेला आहे, काही मतभेद झालेले आहेत. तर तुम्ही उपाध्यक्ष नात्याने ठाणा रायगड मुंबई या संघटनेचे उपाध्यक्ष नात्याने काय सजेस्ट कराल, काय सांगाल या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या आपल्या प्रेक्षकांना, सर्व बैलगाड्या मालकांना आणि सर्व शर्यत स्वप्नांना? मी काय म्हणतो, वाद आणि विवाद होत असतात, बरोबर आहे, पण त्याच्यावर मार्ग काढायचं आपलं काम असतं. कारण ते कंटिन्यू जर तुम्ही चालवत ठेवतील तर त्याला अर्थ नसतो. त्याच्यावर आपण एक म्हणजे जे पण मीटिंग असते, जे सजेस्ट असतात, आपण सजेस्ट करूया की अशा अशा गोष्टी त्या वादातून हे गोष्ट निर्माण होईल, हे म्हणजे फळ कसा काढता याच्या वादातून अशा काही गोष्टी आहेत. माझं एकच सांगणं आहे, घाट आणि मुंबई हा काय वाद नाही, आपण एकामेकाचं नातं आहे. आज एवढ्या वर्षापासून घाटाचं आणि मुंबईचं नातं आहे, ते आपण टिकवलं पाहिजे. कारण का एक छोट्या गोष्टींनी ठीक आहे, चला ज्या गोष्टी आपल्या झाल्या, जी मारहाण झाली, जी बोरजेवाडी, ती अतिशय चुकीची आहे. त्यांची जी काही कमिटी असेल बोरजेवाडी, पण माझं काय सांगणं आहे, ठीक आहे ना, आता वाद झाला सोडून द्या. आता जे पण काय आपल्याला पण घाटावर जाते त्यांना खाली यायचंय मुंबईला, तर तुम्ही जो पण वाद चालला तो मिटून टाका. कारण का आपण एकामेकाचे जीवाभावाचे मित्र आहोत. त्याच्यामध्ये काय होतं, दुसरा माणूस फायदा घेतो, अशा गोष्टी. तर वादविवाद मिटून टाका, जे पण काय असेल आपण नव्याने सुरुवात करूया. तर कसे आता घाटावरचे मोठमोठे अड्डे आहेत,
बरोबर. त्या अड्ड्यांना त्यांना बघा, त्यांचा पण अस्तित्वाचा प्रश्न असतो. ज्या टायमाला आपण मुंबईला शर्यत जमते, आपण एखाद्या घाटावरचा बैल मागवत असतो, त्या टायमाला आपण का मागवतो? कारण हा बैल आल्यावर शर्यत आपली होणार. कुठला? घाटावरचा बैल आल्यावर होणार शरद. त्या टायमाला आपल्याला समजतं ना योज बैल. तसं त्यांचाही अस्तित्वाचा प्रश्न असतो की आमच्या इथलं मैदान गावाचं, गावकीचं जो मैदान होईल तो त्याच्यामध्ये त्यांना प्रसिद्धी असते. तर आपण मुंबईला आल्यानंतर आपण काय बोलतो, आमची बोरजावाडीला खूप मोठी शर्यत झाली, आमची कडेगावला झाली, म्हणजे या ठिकाणी बरेचसे अशी गावं आहेत त्या ठिकाणी आपण सांगतो. मग त्याचं माझं एकच सांगणं आहे की घाट आणि मुंबई हा वाद काही तऱ्हेने मिटला पाहिजे आणि हा मिटणार आहे लवकरात लवकर. कारण आमची सर्व टीम आहे याच्यावर काही ते योग्य ते पर्याय निवडूया. कारण ही जी बरेचशी अशी लोक आहेत मधली आदली, ती भांडणं लावायचं काम करतायत. त्याच्यामध्ये त्यांनाही समजलेलं आहे की हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. आणि हे मिटून जाईल थोड्या दिवसातच. नक्की. त्याच्यावर तुम्ही मार्ग आपल्या पूर्ण नक्की संघटनेने काढलेला आहे. यस. आपण आता नक्कीच थोडासा वेगळ्या विषयाकडे जाऊया. चर्चा तर आपण नक्की संघटनेविषयी केली. आता सध्या तर तुमची घरची गाडी जी पळते तिचं तर नादच नाहीये. मागच्या नक्कीच याच आपण सीझन मध्ये बघितलं सुंदर आणि काशीची गाडी. यस. खूप चांगली पळते, घरचीच गाडी आता सध्या तरी पळते आणि खूप सगळ्यांना आता आपल्या राऊत कुटुंबाला आता मात्र खूप मजा देखील येते. गाडी आपली पळते आणि गुलालामध्येच आहे. आता दर्शनला देखील मैदान झाला, तिथे देखील आपल्याला गुलाल मिळाला. कारण ती एक ऐतिहासिक शर्यत होती. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की कोण तिथे बाजी मारतोय आणि बाजी फायनली मारली. सुंदर बाजी मारली. खरेदी कुठून झाली काशी आणि सुंदरची? कधी खरेदी झाली आणि केव्हा तुम्ही त्याची खरेदी केली? सर्वप्रथम जी आमची म्हणजे जी एवढ्या वर्षाची परंपरा आहे, आम्ही सर्व नंबरातच खेळतो. आजपर्यंत एकच नंबरात आम्ही खेळत आलेलो आहे. तर काशी आणि सुंदर बद्दल एक गोष्ट सांगावी. सुंदर आता आम्ही 5-6 महिने झाले घेतलेला आहे. सुंदर आम्ही औरंगाबादवरून सुंदर घेतलेला आहे. त्याची खरेदी 8 लाख रुपये. सुंदर आम्ही घेतल्यापासून फक्त 2च शर्यती हारलेलो आहे, बाकी सर्व शर्यतींनी विजय करून दिलेला आहे. तर कसं असतं, त्या ज्या सुंदरनी पण जे आम्हाला करून दिलेलं आहे, कारण की आमचा मधल्या कालावधीमध्ये म्हणजे आजही आमचा काशी हा खूप म्हणजे इंजुरी झालेली आहे काशीला भरपूरपणे. कारण का तो जो बैल आहे काशी हा आमच्या राऊत खानदानीचा मेंबर आहे आणि सुंदरही आमचा मेंबर आहे. कारण काशी पहिले होता. कारण बैल ज्या टायमाला काशी हारतो ना त्या टायमाला घराला लय दुःख होतो. मलाही स्वतःला खूप दुःख होतं, सर्व टीमला दुःख होतं की ज्यावेळेला बैल आपण एवढा मनापासून हे करतो, पण काय होतं बघा, तो आम्हाला थोडा चांगला दिसला का आम्ही त्याला पळवतो, पण त्याच्या आतमधलं जे दुखणं आहे ते तो सांगू शकत नाहीये की मी तुम्हाला असं तात्पुरतं चांगला दिसतो पण मला आतून खूप दुखणं आहे. तर आपण ज्या टायमाला त्याला पळवतो ना त्या टायमाला एखादी गाडी पडली तर आम्हालाही समजतं पहिल्याला दुखणं आहे ते पळवू नको. कारण का बैल ज्या टायमाला पळून येतो ना मैदानातून, बैल अक्षरशः झोपतो लिटरली. आणि म्हणजे खूप वाईट वाटतं त्याच्या बाबतीत. आता बैलाला एवढी इंजुरी आहे का भरपूर, तरी बैल पळायचा. मधल्या काळामध्ये गेल्या वर्षी पण बैलाला इंजुरी होती. बैलांनी महाराष्ट्र केसरी कोळ्याचं मैदानी 1 नंबर केला भारतमध्ये. तसं आपला भिवरीला मग मैदान होता माहिती ना, खासदार केसरी, तिथे बुलेट प्रथम पारितोषिक होतं, ते बुलेटही त्याने पटकवली. म्हणजे असं भरपूर स्पीडने पळतो तो. त्याला लागलेलं त्याला काहीच समजत नाही. त्याच्या अंगावर जुकाट जर ठेवला तर त्याला काहीच समजत नाही किती पळायचं आणि काय पळायचं. तो त्याच्या पद्धतीने स्पीडने पळत राहतो. नक्कीच. हे तर तुम्ही घाटावरचं सांगितलं. मात्र या सीझन मध्ये खासदार केसरी जो मैदान उसाटण्याला झाला तेव्हा देखील आपली घरची गाडी पाहिली, खूप चांगला बैल तिथे पाहिला, देखील चांगली तुमची जोडी पाहिली. तेव्हाही तो दुखापत होता, तेव्हाही तो आजारी होता की तेव्हा पूर्णपणे त्याचा फिटनेस? तेव्हाही बैल आजारपणात होता. तेव्हाही बैल म्हणजे 90% क्लिअर झाला. आम्ही बघा, आम्ही स्वतःहून बैल पळवत नाही का, आपल्याला माहिती तो एक मुका जीव आहे. जेव्हा मला डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही बैल पळवा तेव्हाच आम्ही बैल पळवतो. आणि ज्या टायमाला उसटण्याला सुंदर आणि काशी पळायच्या पहिले आम्ही बकासूर आणि काशी पळवलेला. बकासूर आणि काशी मऊला जो अड्डा झालता तिथे 1 नंबर आम्ही गाडी मारलेली. त्याच्यानंतर परत काशी आणि सुंदर आम्ही ओवळ्याला पळवत तिथे विन झालो. त्याच्यानंतर तिसरी गाडी म्हणजे उसटण्याची खासदार केसरीला 1 मेचा दिवस. 1 मेचा दिवस माझ्यासाठी सर्वात चांगला दिवस होता. कारण का तिथे काय सर्वात मोठी गाडी आम्ही उसटण्याला मारली. त्यानंतर 26 जानेवारीला जो प्रजासत्ताक दिन त्या दिनानिमित्त पण चांगली आमची गाडी पाहिली. उसटण्याला सर्वात एंड गाडी पाहिली. उसटण्याच्या अड्ड्यानंतर बैल हा पूर्ण ब्लाऊज झाला काशी, म्हणजे त्याला चालता येत नव्हतं. तेव्हापासून बैलाची जी म्हणजे वाईट काळ चालू झाला, तो आजही त्याचा वाईट काळ चालू आहे. म्हणजे त्याला आपण बॅकपॅच म्हणू शकतो. आता सध्या बैल पूर्णपणे, कारण त्याच्यासाठी पर्सनली बॅकपॅच नाही बोलता तरी त्याचे वाईट दिवसच आहे. कारण का आज बैलाचं पळायचं वय. आज बघा ना तुम्ही, त्यांनी मागच्या वर्षी ज्या गाड्या मारल्या सर्व आमच्या ज्या चुरशीच्या गाड्या होत्या, ज्या आमच्या जिद्दीच्या गाड्या होत्या, तो आमच्यासाठी पळत होता.
एक राऊत कुटुंबासाठी पळत होता, की आपले मालक, आणि जेव्हा आपण जातो त्या रुबाबात जातो, त्या ह्याच्यामध्ये जातो, त्या टायमाला आपण जो बैल आपला असतो ना तोच आपली मान वरती करणारा असतो. बैल जर हरला तर आपण बोलतो त्याला साईडने जातो, कारण का हारली रे शरद जाऊ दे. पण कसं तुमच्यात ती पण ताकद पाहिजे. हार आणि जीत ही या शर्यतीमध्ये दोन गोष्टी आहेत, हार आणि जीत. तर तुम्ही ती पचवायची ताकद जर ठेवली ना तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये, आज तुम्ही जितले उद्या तुम्ही हारणार, उद्या हारले परवा जितणार. हारजीत असतेच ना, प्रत्येक गोष्टीत हारजीत आहे. तुम्ही ती हार पचवायची ताकद पाहिजे. काही जण शर्यत सुटल्यानंतर जे वर्डत येतात, बादशाह आला, वाघ आला, सिंह गेला, या गोष्टी चुकीच्या आहेत. कपडे काढणं चुकीच्या आहेत. आता मध्ये आमच्या त्या काळूने कपडे काढले, त्याला मी स्वतःला व्हिडिओ बनवायला लावली. मी असा माणूस नाहीये की आमच्या माणसाला पोटात घालून घेणार, जाऊ दे चल झालं सोडून द्या, सॉल्व्ह करून टाका. चुकी तर चुकीच, चुकी मान्य करा. तर विषय वाघ आला, सिंह आला, वरडत येतात, त्याला ते गोष्टी चुकीच्या नाही. एखाद्या बैलगाड्या मालकाची भावना म्हणजे खूप मोठी असते. तुम्हाला सांगतो, त्याच्या बैलावर जे अपार जीवापार प्रेम असतं, आणि ज्याला मग तो बैल हारतो ना त्याला आतून ज्या वेदना होतात त्या खूप भयंकर वेदना असतात. त्याला आपला बैल हारला म्हणजे खूप वाईट वाटतं, आणि त्यामुळे तुम्ही तो एन्जॉय करता. एन्जॉय असा करा की त्याही मालकाला पटला पाहिजे की तो एन्जॉय करणं. मी हे काय हलगी लावायचे, नाचायचा, कपडे काढायचे, अरे असं थोडी. तो आज हरला तर उद्या तुम्हाला त्यांनी चांगला पहिला करून ज्या टायमाला हरवलं तर. असं माझ्या बाबतीत गेल्या वर्षी झालं, पण मी बोललो नाही संघटनेवर. या गोष्टी चुकीच्या आहेत. आता मी काय तसे किती बैल आणू शकत नाही का? मागच्या माझी एकदा दोनदा गाड्या पडल्या, ते माणसांची नावं नाही सांगत, ते कपडे काढून नाचत होते. या गोष्टी चुकीच्या आहेत ना. पण तेव्हा आमच्या पोरांना मी सगळ्याला सांभाळणार, बोलत जाऊ दे, एन्जॉय करतात. पण एन्जॉय त्यांनाही समजतो, असं थोडी एन्जॉय असतो कपडे काढून नाचताना उड्या उड्या मला. त्यानंतर मी 3दा त्यांना हरवलं. मी काढले का कपडे? मी नाचलो का? आम्हाला माहिती, आम्हाला शिकवण आहे. आमच्या पप्पांची, आमच्या बाबांची आम्हाला शिकवण आहे. आमच्या काकांची, प्रवीण काकांची. शर्यत हारली का जितली, आपण आपल्या मूक कमाटीने आपल्या बैलांजवळ यायचा, आपला छकड्यावर उभा राहून जो विजय तो गुलाल, आणि त्याच्यामध्ये आपण साजरा करायचा असतो. आता शेट काहीशी अशी म्हणणं आहेत ती विकुटबा नक्कीच खूप मोठी देखील होतात. थोडक्यात असते, एखादी शर्यत असते, मग तिचा एक मोठा वाद होण्याची शक्यता असते. सगळ्या ज्या शर्यती आपल्या ठाणा रायगडच्या आहेत, आपण ठाणा रायगड विषय घेऊया, मुंबईचा विषय घेऊया. या जर मैत्रीपूर्वक झाल्या किंवा जिंकल्याच्या नंतर ठीक आहे आनंद साजरा केला. माझ्या असं लक्षात आहे, पंढरी शेठ फडके महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष, आता आपले लिटरचे अध्यक्ष आहेत अखिल भारतीय बैलगाडा संघटने ठाणा रायगडचे संदीप भाई माने. ते मालक असे सोबत राहायचे, तुमचं चांगला स्वभाव, सोबत राहायचे, गाडी हारो किंवा जिंको ते सोबतच घरी जायचं. हा आजवरचा इतिहास माझ्या माहितीप्रमाणे आहे. थोडक्यात त्याच्याविषयी तू काय सांगशील? माझं मत असंच आहे की अशा शर्यती झाल्या पाहिजे की व्याग रुसवा ठेवून काय शर्यती करायच्या. आज संदीप बाईशी माझी शर्यत, पंढरी शेठची पण माझी शर्यत होते, आमची एकदम प्रेमाने शर्यत होते. अरे तुम्ही जर शर्यती जर चांगल्यात नाही केल्या, तर भांडून आणि वादातून शर्यती केल्या तर शर्यती होणारच नाही. तुम्ही आज हारल्यानंतर तुम्ही जर वरडून गेले तर पुढच्या वेळेस माणूस राग ठेवतो ना, त्या आईला चल माझ्याशी तुम्ही अशी शर्यत केली. आणि माझं एकच सांगणं आहे, दोस्तीमध्ये तुम्ही शर्यत करताना तेव्हा तुम्ही या गोष्टीचा वाद कसा निर्माण होईल त्या करू नका. बघा बाईची जेव्हा शर्यत होते, आमची शर्यत होते, तर बाई काय होते तो खाली, हे वरडत नका जाऊ रे. आमचा भाऊ पण स्वतः खाली असतात, भाऊ खाली असतात, मी वरती असतो, भाऊ पण स्वतः हे चला ओरडू नका. म्हणजे अशा तुम्ही शर्यती करा. तुम्ही बोलतील एक टायमाला एक प्रकारे दोस्ती, आणि दुसरीकडून बोलतील कुस्ती करायची, हे नाही चालणार. खूप चांगला तुम्ही विषय घेतला, दोस्ती हा. याच्या विषयी मी थोडक्यात आता कार्यक्रमाच्या एंड मध्ये आपण आलो. दोस्ती, तुमचे जे दोस्त आहेत, खूपच दोस्त आहेत. आय थिंक तुमचा चांगला आणि खूप जवळचा मित्र शर्यतीत आता कोणी असेल तर किरण म्हात्रे, मोठा गावचा, हा तुमचा जीवा भावाचा. कारण तुमची जेव्हा गाडी होती, मला त्याचे भरपूर फोन होते, गाडी झाली पण होती, पण मी तिथे नव्हतो, त्याचे भरपूर फोन झाले. अजून तुमचे कोण दोस्तच आपण म्हणू, तुमचे कोण चांगले चांगले दोस्त आहेत त्या शर्यती क्षेत्रामध्ये? माझा मित्र किरण म्हात्रे असू दे, माझ्या नेहमी पाठी असतो. तसं आमचे मित्र मिलिंद शेठ पाटील, कोचगावले नगरसेवक, तोही माझा मित्र आहे. अजून आपले बंगार पाण्यावाले असू दे, महेश शेठ असू दे, पाल्यावाले, अशी बरेचशी अशी मित्रमंडळी आहे माझी. आणि घाटावरती गेल्यानंतर आमचा हर्षल असेल, हर्षल पोळ, तोही माझा भाऊच एक प्रकारे, त्याच्याकडे सर्व बैल वगैरे असतात. अशी बरेचशी घाटावरही माझी खूप मित्रमंडळी आहे. तसंच आमचा प्रतीक राऊत, माझा छोटा भाऊ लाडका, तसेच आमचे करण भोपी, माझे मित्र संदेश भोईर, हे माझे मित्र आहेत, आमचे सर्व सहकारी असतात. बरोबर. ही सगळी आपली जी ओळख आहे, ही सगळी आपली लोक आपल्याला ओळखतात किंवा आपला मित्र परिवार हा आपल्या नावाने नव्हे तर माझ्या मध्ये आपल्या बैलाच्या नावाने. 100%. आता कुठे समजा आपण काशीचा विषय घेतला तर काशी कोणाचा, तर प्रवीण शेठचा नाव येतो, तुमचा येतो, कुटुंबात असे बरेचसे बैल आहेत. म्हणजे बैलावर आपली ओळख आहे, म्हणून
तर एकच तर आपण त्याचा देखील काही लोक म्हणतात ना की मग थोडासा ऍटिट्यूड दाखवा किंवा मग आता माझा बैल चांगला 1 नंबरला पळतोय, मग जो आपला मित्रही असेल असं होतं, भरपूर वेळा होतं. त्याला विचार चल ठीक आहे ना, मग आता फॉर एक्झाम्पल किरण तुमचा मित्र आहे, मग किरणचा 2 नंबरला बैल होतो, 3 नंबरला, माझा 1 नंबरला, आता कशाला असे पण काही गोष्टी होतात. आता त्याच्यावरती तुम्ही थोडक्यात काय सांगा? कसं आहे माहितीये का, मित्र तुम्ही जर एखाद्याला मित्र बोलता त्या टायमाला ती मैत्री निभवायची तुमच्यात ताकद पाहिजे. तुम्ही आज त्याला मित्र बोलतील आणि मागच्या माणसांसमोर वाईट बोलतील, ते अतिशय चुकीचं आहे. कारण माझी अशी बरेचशी मित्र आहेत की ते स्वतः मैत्री दाखवून आणि ते शर्यती करतात. ते मला चुकीचं वाटतं की तुम्ही मित्र जाऊन तुम्ही त्याला मानता आणि तुम्ही शर्यत करता, चुकीचं आहे ना. कारण मग तुम्ही एकटं काम करा, त्याला पहिलेच सांगा मी का असं बोलतोय की तुम्ही त्याला पहिले दोस्तीला घाल तर आपली शर्यत होणार नाही. बरोबर का? तेव्हा त्याचा बैल चांगला पळत असतो आणि जेव्हा त्याचा बैल कमी येतो तेव्हा ते ऑटोमॅटिकली शर्यत करतात. त्याला मैत्री ना म्हणा, पहिली गोष्ट. राईट. नक्कीच खूप चांगला उल्लेख तुम्ही आकाश शेटकऱ्यांनी खूप सुंदर माहिती देखील दिली. सध्या आपला काशी आणि सुंदर खूप चांगला या सीझनला पोहोचतो देखील, घाटावर असेल किंवा मुंबईवर असेल. मग त्याचा सांभाळ सध्या तरी कोण करतोय? आपल्या इथे जेव्हा मुंबईला असतो बैल, त्याची पूर्ण देखभाल करणं, त्याला चारा देणं किंवा नक्कीच त्याची पूर्ण निगा राखणं, या सगळ्या गोष्टी आपल्यामधून आपल्या इथे जेव्हा मुंबईला असतो बैल, कोण आपले तुमचा मित्र, भरपूर मोठा मित्र परिवार, कोण निगा करेल? मित्र परिवार आणि बोलताना माझी भावकी आहे, पूर्ण माझी जी भावकी आहे, आमचे मोठे बाबा म्हणजे आमचे मोठे काका प्रकाश काका, बाबा आमचे सांभाळ करतात. आणि आमचा संदीप आहे, माझा भाऊ आहे संदीप, आणि त्याची पूर्ण टीम ही बैलांना आजपर्यंत सांभाळ करत आलेली आहे. म्हणजे आजही संदीप वगैरे आणि प्रकाश बाबा वगैरे बैलांकडे लक्ष देतात. कारण आम्हाला तर बऱ्याच वेळ नसतो, पण तरी पण आम्ही वेळात वेळ काढून बैलांना वेळ देतो. नक्कीच. हे आपलं मुंबईमध्ये झालं. जेव्हा बैल आपल्या वरती घाट्यावर येतात, जेव्हा आपल्याकडे सुरुवात होते पावसाला, मग तिकडे कसा काय सांभाळ असतो? तिकडे कशी काय धावणी असते? कसं काय? वरती माझा म्हणजे मित्र आहे, म्हणजे माझा भाऊ बोलता येईल, माझा हर्षल पोळ, आकाशनगर, त्याची पूर्ण टीम, आणि त्या म्हणजे अक्षय असेल, कुलदीप असेल, म्हणजे त्याची पूर्ण मित्रमंडळी ही त्या बैलांच्या मागे असते पूर्ण दिवस. कारण का आता काशी एवढा आजारी येतात, पूर्ण डॉक्टर वगैरे सर्व काय म्हणजे रोजचं अपडेट घेणं हर्षल वगैरे त्याची टीम करते. कारण बैलाला अजूनपर्यंत तीच इंजुरी आणि बैल काय सुधारत नाहीये सध्याला. ते काळजी बैलाची भरपूर घेत आहेत. नक्कीच. बैलगाडी क्षेत्रामध्ये नक्कीच एकट्या दोघांचं काम तर नाहीये. बरोबर. हा क्षेत्र म्हटलं की सगळं नियोजन असते, म्हणजे त्याच्यामध्ये आपण पेरेकर शोधणं, त्याचं नियोजन दुसऱ्याकडे असतो. ड्रायव्हर असेल, सुट्टी मेकर असेल, किंवा पुढची तयारी टेम्पोमध्ये कसं घेऊन जायचं, या सगळ्या गोष्टी. यामध्ये तुमचा मित्रपरिवार किंवा तुमचे सवंगडी या सगळ्यांचं कसं काय योगदान असतं? बाकी तर सगळं संदीपच करतो, बैलांचं वगैरे टेम्पोत भरण्यापासून. बाकी आमचे मी असेल, आमचा सागर दादा असेल, आमचा सचिन दादा असेल, उमेश असेल, आमचा दीपक भाऊ असेल, आमचा बबलू असेल, आमचा आर्यन असेल, आमचा प्रदीप असेल माने, आमचा आदी असेल, आमची रवी भांडे असेल, अजून बरेचसे असे मित्र, अर्षद असेल, अजून बरेचसे असे मित्र आहेत, त्यांची नावं लिहू शकत नाही, एवढा आमचा टोटल 200 माणसांचा परिवार आहे. क्या बात आहे. हो. तसं माझा मित्र जितेश कालन, तोही माझ्या बरोबर असतो. पूर्ण अशी मित्रमंडळी आमची पूर्ण आमच्या बरोबर असते. किरण मात्रे घेतलं मगाशी, किरणचं नाव, पूर्ण अशी लोक मला जीव लावणारी आहेत सर्व. मी यांच्या सर्वात लहान आहे. बरोबर. मला असं माझं अंग वगैरे वाटतं, पण मी यांच्यात सर्वात लहान आहे. हे मला सर्व जीव लावणार आहेत. किरणकडं म्हणजे किरणला जर म्हणजे एवढी माझी मित्रमंडळी आहेत, त्यांना जर मी फोन बिन केला नाही ना, ते माझ्या रागवतात, फोन नाही करत, विसरला असा तसं. ते मला व्हिडिओ कॉल करतात, या गोष्टी सर्वात हे करतात. असं तसंच माझ्या म्हणजे पप्पांनी मानलेला पोरगा आहे सूरज मोठे, तोही माझा भाऊ आहे. म्हणजे त्याचाही आमच्या राऊत कुटुंबाला नगरसेवक आहे सूरज मोठे, त्याचा एक राऊत कुटुंबाला खूप मोठा असा दिलासा आहे. कारण तोही प्रत्येक वेळेस आमच्या सुखात दुःखात धावणार आहे, कारण तो एक पप्पांनी मानलेला मुलगाच आहे, तोही आमच्या बरोबरच असतो. नक्कीच. थँक्यू सो मच. खूप चांगली माहिती दिली. सगळ्या विषय आपण चर्चा केली. बैलगाडी क्षेत्र असेल, काशी विषय चर्चा असेल, सुंदर विषय चर्चा असेल, आपल्या फॅमिली विषय असेल, घाटावरचा विषय असेल, मुंबईचा असेल, सगळ्या गोष्टींची खूप चांगली चर्चा आपण जेणेकरून मुलाखत नव्हे तर आपण गप्पा मारतो असं नक्कीच नक्कीच आजचा जो चर्चासत्र, हा जो कार्यक्रम एच स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण सुंदर आणि अतिशय चांगला गेला. त्याबद्दल तुम्ही वेळ द्या, त्याबद्दल तुमचं पूर्ण राऊत कुटुंबाचं मी आभार मानतोय. HR टीम पूर्ण युट्यूब चॅनल माध्यमातून आणि बैलगाडी चर्चासत्रा माध्यमातून
राहुल भोईर आणि त्यांची पूर्ण टीम आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडी संघटना.